नमस्कार मंडळी, मित्रांनो तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट यांच्या मार्फत 2300 जागांसाठी एक नवी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला स्टेनोग्राफर असेल, लिपिक असेल, चालक असेल किंवा शिपाई हमाल फराश या पदाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्याचंच मित्रांनो या ठिकाणी एक नोटिफिकेशन सुद्धा आलेलं आहे. संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवीन चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आज चढा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो नोटीस एक जाहीर करण्यात आली, त्यामध्ये बॉम्बे हायकोर्ट यांच्या मार्फत असणार आहे. त्यामध्ये रेफरन्स आहेत ऍडव्हर्टाइजमेंट नंबर 8/12/2025 नुसार तुमची जाहिरात असणार आहे. त्यासाठी स्टेनोग्राफर हायर ग्रेड, स्टेनोग्राफर लोअर ग्रेड, क्लर्क, स्टॅफ कार ड्रायव्हर आणि पिऊन हमाल फराश या पदासाठी जी काही पदभरती होती त्यासाठी मित्रांनो आता विथ रेफरन्स अबाउट हेअर बाय इन्फॉर्म दॅट लास्ट डेट ऑफ द सबमिशन ऑनलाईन ऍप्लिकेशन एक्सटेंडेड टू 8/1/2026 पासून ते 16/1/2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुमच्याकडे मुदतवाढ मिळालेली आहे. म्हणजे या ठिकाणी 8 तारखेपासून ते 16 तारखेपर्यंत 8 दिवसाची तुम्हाला मुदतवाढ तुम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे. आता मित्रांनो कोणकोणत्या पदासाठी किती पात्रता व जागा असणार आहेत ते सुद्धा पाहणार आहोत. यामध्ये मित्रांनो पहिली पोस्ट आहे लो ज्युनियर क्लर्क. यासाठी मित्रांनो बॉम्बे हायकोर्टासाठी 44 जागा असणार आहेत. 4% हँडिकॅपसाठी 2 जागा, सिलेक्शन 42 आणि वेटिंगसाठी 11 जागेसाठी पदभरती असणार आहेत. नागपूरसाठी 4 जागा असणार आहेत, सिलेक्शन 4 आणि वेटिंग 1 असणार आहेत. नागपूर बेंचसाठी 8 जागेसाठी पदभरती असणार आहेत, 8 सिलेक्शन आणि 2 वेटिंग असणार आहेत. ह्यासाठी लेवल 18 मध्ये 49,400 ते 1,35,400 दरम्यान पे स्केल असणार आहे. त्यासाठी 21 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचं आहे. कास्ट असेल तर 63 वर्षे सुद्धा अप्लाय करायचं आहे. त्यासाठी पात्रता असणार मित्रांनो तुम्हाला 12वी डिग्री पास लागणार आहे. त्याचबरोबर इंग्रजी 40, टायपिंग लागणार आहे आणि शॉर्ट हँड 80 स्टेन सुद्धा लागणार आहे. पुढची पोस्ट आहे त्यासाठी मित्रांनो जर बघितलं तर क्लर्कची जाहिरात असणार आहे. सर्वाधिक या पदासाठी ज्या जागा आहेत जवळपास 1300 पेक्षा जास्त जागांसाठी पदभरती असणार आहेत. बॉम्बे हायकोर्टासाठी 830 जागा असणार आहेत. त्यापैकी 4% हँडिकॅप रिझर्वेशन त्यात 33 जागा, सिलेक्शन लिस्ट 797 आणि वेटिंग 200 जागा. नागपूर खंडपीठासाठी 166 जागा, त्यापैकी 7 जागा हँडिकॅपसाठी, सिलेक्शन लिस्ट 159 आणि वेटिंग लिस्ट 40 जागांसाठी पदभरती असणार आहेत. त्यासाठी बेंच नागपूरसाठी असणार आहेत 336 जागा, 4% हँडिकॅपसाठी जागा असणार आहेत, 13 जागा असणार आहेत. त्याचबरोबर सिलेक्शन लिस्ट 323 जागा आणि 81 जागा वेटिंग लिस्ट असणार आहेत. त्यासाठी S10 मध्ये 19,200 ते 92,300 दरम्यान पे स्केल असणार आहेत. वयोमर्यादा असणार आहेत ओपनचं 18 ते 38 वर्षे असणार आहेत. कास्ट 300 वर तुम्ही अप्लाय करायचं आहे. पात्रता असणाऱ्या मित्रांनो तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी बरोबर इंग्रजी 40 टायपिंग लागणार आहेत. ज्याचं GCC TBC आहे त्यांना या ठिकाणी MSIT नसलं तरी तुम्ही अप्लाय करू शकता. पुढची पोस्ट आहे मित्रांनो तुम्हाला वाहन चालक ह्या बाजारात मित्रांनो एकूण जागा बघितल्या तर मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयासाठी 26 जागा असणार आहेत. 26 यादी निवड यादी आणि प्रसिद्धी यादी 7 जागा असणार आहेत. नागपूर खंडपीठासाठी 5 जागा असणार आहेत, 5 जागा निवड आणि 1 जागा वेटिंग असणार आहेत. औरंगाबाद खंडपीठासाठी एकूण 6 जागा असणार आहेत, त्यात 6 जागा निवड व प्रतिनिधी 2 जागेसाठी पदभरती असणार आहे. त्यासाठी लेवल S10 मध्ये 19,200 ते 92,300 दरम्यान तुम्हाला पदभरती पे स्केल असणार आहे. त्यासाठी पात्रता असणारे मित्र तुम्हाला किमान 10वी पास असणं आवश्यक राहणार आहेत. मराठी हिंदी बोलता वाचता लिहिणं आवश्यक राहणार आहेत. त्यासाठी वयोमर्यादा 21 ते 38 वर्षे अप्लाय करायचं आहे. कास्ट असेल 300 वर्ष तुम्ही अप्लाय करायचं आहे. त्याचबरोबर जे आवश्यक कागदपत्रे असतात त्यामध्ये 10वी पास बरोबर तुमच्याकडे 3 वर्ष जे अनुभव असतो ड्रायव्हिंगचं ते सुद्धा तुमच्याकडे लागणार आहे. पुढची पोस्ट आहे मित्रांनो शिपाई व हमाल फराश या पदासाठी मित्रांनो सर्वाधिक जास्त जागा असणार आहेत. त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयासाठी 570 जागा असणार आहेत. हँडिकॅपसाठी 23 जागा असणार आहेत. निवडसाठी 547, वेटिंगसाठी 137 जागा असणार आहेत. पुढची पोस्ट आहे नागपूर खंडपीठसाठी 115 जागा असणार आहेत. हँडिकॅपसाठी 5 जागा असणार आहेत. निवड यादी 110 आणि वेटिंगसाठी 28 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. पुढची पोस्ट आहे औरंगाबाद खंडपीठ यासाठी 202 जागा असणार आहेत. हँडिकॅपसाठी 8 जागा असणार आहेत. निवड यादी 194 आणि वेटिंगसाठी 48 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. त्यासाठी मित्रांनो S3 मध्ये 16,600 ते 52,400 दरम्यान तुम्हाला पे स्केल असणार आहे. त्यासाठी मित्रांनो पात्रता असणार आहे. मित्रांनो पात्रता बिले तर किमान 18 ते 2.5 वर्ष तुम्ही अप्लाय करायचं आहे. जर कास्ट असेल 300 वर्ष तुम्ही अप्लाय करायचं आहे. त्यासाठी मित्रांनो एज्युकेशन असणार मित्रांनो किमान 7वी पास असलेले विद्यार्थी आणि त्यापेक्षा आधी शिक्षण असलेले विद्यार्थी या ठिकाणी तुम्हाला अप्लाय सुद्धा करायचा आहे. त्यासाठी मित्रांनो ह्या
सगळ्या जाहिरातीसाठी जर बघितलं तर मित्रांनो तुम्हाला 1,000 रुपये फी या ठिकाणी सुरुवातीला भरायचं आहे. यासाठी मित्रांनो आलेल्या अर्जाच्या संख्येनुसार विचार करून तुमच्याकडे शॉर्ट लिस्टिंगद्वारे तुमच्याकडे निवड प्रक्रिया असणार आहेत. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जी फोटो अपलोड करायचा आहे, सही अपलोड करायचे, त्याची साईज मित्रांनो 3.5 बाय 4.5 या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायची आहे. त्याचबरोबर तुमच्या ठिकाणी जो सिलेबस आहे तो सेपरेटली सुद्धा सिलेबस सुद्धा तुमच्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. ओके, तर ही तुम्ही एक शॉर्ट नोटीस या ठिकाणी बॉम्बे हायकोर्टाची जी काही मुदतवाढ मिळाली त्या संदर्भात संपूर्ण माहिती. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.